नमस्कार. प्रज्ञाच किचनमध्ये आज आपण थंडी पावसाच्या दिवसात देखील इडलीचं पीठ कसं छान फर्मंट व्हायला पाहिजे, असं मस्त फुगायला पाहिजे, त्यासाठी आपण ट्रिक्स पाहणार आहोत. आणि फक्त उडदाची डाळ भिजवून आपण अशा मस्त मऊसूत जाळीदार आणि ओठाने खाता येतील इतक्या मस्त अशा इडल्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण डिटेल रेसिपी आणि सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. तर त्यासाठी इथे मी एक माप उडदाची डाळ घेतलेली आहे. बघा, आपल्या घरातली कुठलीही वाटी बाऊल आपल्याला ज्या प्रमाणात हवं असेल त्यानुसार आपण एखादं छोटं पातेलं किंवा छोटं बाऊल घ्यायचं आहे. उडदाची डाळ आणि पहिल्यांदा स्वच्छ 2-3दा धुवून घ्यायची आहे. त्याचं पांढरं पांढरं पाणी निघेपर्यंत स्वच्छ अशी चोळून धुवायची, कारण त्याला पावडरी लावून ठेवलेल्या असतात दुकानामध्ये. आता मी 2दा वॉश करून घेतलेली आहे. आता पूर्ण 2 तांबेभर पाणी याच्यामध्ये मी ओतलेलं आहे. आणि एक महत्त्वाची ट्रिक ती म्हणजे 1 चमचा भरून मेथी दाणे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. त्यामुळे छान हे फुगतं आणि 4 ते 5 तास असंच ह्याला झाकून भिजू द्यायची आहे. बघा, 4 ते 5 तासानंतर छान आपली डाळ भिजलेली आहे आणि अगदी बोटांनी देखील नखाने देखील तिचा तुकडा पडतो, एवढी छान ती भिजलेली आहे. आणि आपण मेथीचे दाणे घातल्यामुळे पीठ थंडीमध्ये देखील छान फुगतं, त्यामुळे ती टीप विसरू नका बरं का. आता ह्या डाळीतलं पाणी निथळून आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. पूर्ण सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे, म्हणजे ते पाणी आपण झाडांमध्ये घालू शकतो. बघा, सगळी डाळ आणि मेथी दाण्यासकट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर एवढं मोठं भांडं नसेल तर तुम्ही छोट्या भांड्यामध्ये 2 बॅचेसमध्ये देखील मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आणि थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे, जसं लागेल तसं. आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ह्या डाळीची. बघा, एवढी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे आणि एवढी स्मूथ पेस्ट. आणि आपल्याला असं डावाने घेतल्यावर समजतं की अगदी प्लफी, म्हणजे अगदी हलकी अशी पेस्ट व्हायला पाहिजे. आपल्याला मिक्सर जरा जास्त वेळ फिरवावा लागतो आणि गरज पडली तर थोडंसं पाणी ॲड करायचं, पण खूप पातळ व्हायला नको. बघा, कन्सिस्टन्सी ही आपली असली पाहिजे अगदी क्रीमसारखी. आता हे सगळं आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. जे आपण डाळ पूर्ण वाटून घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यातली मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. बघा, आता आपण जे मापाने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच मापाने एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण आता इडलीचा रवा घेणार आहोत. असा इडलीचा रवा कुठल्याही किराणा मालच्या दुकानात सध्या मिळतो, मग वेगवेगळ्या कंपन्यांचा आहे. तर त्यापैकी असा मी इडलीचा रवा आणलेला आहे आणि तो आपल्याला त्याच मापाने मोजून 2 माप घ्यायचा आहे. 1 माप उडदाची डाळ असेल तर 2 माप आपल्याला हा इडलीचा रवा घ्यायचा आहे. बघा, एवढा जास्त झालेला आहे, तो मी बाजूला ठेवते. आणि आता हा 2 माप मी इडलीचा रवा घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी घालायचं आहे आणि छान हे पाणी ह्या रव्यामध्ये मिसळून घ्यायचं. साधारण 1 बोटभर पाणी वरती राहील एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. बघा, वरती 1 बोटभर पाणी राहिलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट ह्याला रेस्ट होऊ द्यायचं. आणि 5 मिनिटांनी झाकण उघडल्यानंतर बघा, सगळं पाणी जे आहे ते रवा शोषून घेतं आणि रवा छान हे बघा पूर्ण कोरडा झालेला आहे. जे काही पाणी होतं वरती ते सगळं रव्याने शोषून घेतलेलं आहे. आता हा रवा जो आहे भिजवलेला, तो रवा आपल्याला ह्या आपण जी उडदाच्या डाळीची पेस्ट बनवून घेतलेली आहे, वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला मिश्रण मिसळायचं आहे. हे एकदम कोरडा आहे असं आपल्याला वाटतं, पण जेव्हा आपण हे सगळं आता ह्याच्यामध्ये मिक्स करतो तेव्हा छान ते एकसारखं होतं. आणि आपल्याला फिरवताना एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला एकाच दिशेने डाव फिरवायचा आहे आणि छान सगळं एकसारखं होईपर्यंत मस्त ह्याला फेटून घ्यायचंय. बघा, आणि एकाच दिशेने. ही पण एक महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे मस्त त्याच्यामध्ये हवा भरते आणि पीठ छान फुगतं. आणि तुमच्याकडे जर जास्तच थंडी असेल तर डाळ वाटताना थोडंसं कोमट पाणी आपण वापरायचं आहे.
आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती असं टोपलं जे असतं, ज्याला वरती फुगलं तरी पीठ सांडणार नाही असं टोपलं झाकून आपण याला रात्रभर मुरू द्यायचं आहे, फर्मंट होऊ द्यायचं आहे. आणि रात्रभर ठेवल्यानंतर बघा किती मस्त पीठ फुगून वर आलेलं आहे आणि छान त्याला जाळी पडलेली आहे. आणि हे जे पातेलं होतं ते एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं. ओव्हनमध्ये बसत असेल तर ओव्हनमध्ये ठेवा, किंवा जिथे आपली गॅस शेगडी असते, जिथं गरमी असते त्या ठिकाणी ठेवायचं, किंवा ओट्याच्या खाली, म्हणजे पीठ छान फुगतं. आता बघा किती छान जाळी पडलेली आपल्याला आत्ताच दिसतीये. आता छान हे फिरवताना मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की एकाच दिशेने आपल्याला फिरवायचा आहे डाव. आता ह्याच्यामध्ये एक डावभर तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ. आता साधारण एवढ्या पिठाला 2 चमचे तरी मीठ लागेल. बघा आता हे मीठ आणि तेल छान पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी डाव असा एकाच दिशेने छान फिरवून घ्यायचा आहे. आणि जसं आता आपण फिरवायला लागू तसं हे जे फुगून वर आलेलं पीठ असतं ते परत खाली यायला लागतं. पण छान आता आपण इडली केल्यानंतर इडली मस्त फुगते. बघा छान एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटं असं छान फेटायचं, म्हणजे स्मूथ असं त्याला छान टेक्स्चर येतं. तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे. बघा छान असं एकसारखं पीठ तयार झालेलं आहे. आता जो आपला इडलीचा साचा असतो त्याला आपण थोडंसं असं ब्रशनी, चमच्यानी किंवा बोटानी सुद्धा तेल लावून घेऊ शकतो, किंवा काही जण कांदा कट करून कांद्याने देखील तेल लावतात, तरी देखील चालतं. म्हणजे आपल्या इडल्या निघताना अगदी सहज निघतात, चिकटून बसत नाहीत साच्याला. असं तेल लावून घेऊन आपण एक माप ठरवायचं. एक डाव ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे त्या साच्यामध्ये. बघा कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा, जास्त पातळ आणि जास्त घट्ट असं पीठ होता कामा नये. पातळ झालं तर चिकट होतात इडल्या, आणि खूपच घट्ट झालं तर त्यांचा चुरा पडतो. तर त्यामुळे ही कन्सिस्टन्सी पिठाची खूप आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण सगळे साचे भरून घेऊयात. आणि इडलीचं जे कुकर असतं त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आपल्याला 1 वीटभर, आणि त्यामध्ये 1 लिंबाची फोड ठेवायची आणि पाणी पूर्ण ते उकळू द्यायचं. मग गॅस बारीक करून त्यामध्ये हे इडलीचे साचे आपण बसवायचे आहेत. आणि खाली पाण्यामध्ये लिंबाची फोड घातल्यामुळे खालचा जो भाग आहे तो काळा होत नाही. बघा असे सगळे साचे मी लावून घेतलेले आहेत आणि झाकण लावून याला मोठ्या गॅसवरती 15 ते 20 मिनिटं आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. आणि 20 मिनिटानंतर बघा मस्त आपल्या इडल्या वाफलेल्या आहेत, किती छान फुगलेल्या आहेत. बघा बघितल्यावरच आपल्याला समजतं की किती सॉफ्ट झालेल्या आहेत, किती जाळीदार झालेल्या आहेत या. आणि आपण इडली पात्रातून हे सगळे साचे काढून घ्यायचे आणि अगदी एक अर्धा मिनिटभर आपल्याला हे जे साचे काढून ठेवलेले आहेत ते ओट्यावर असे पसरवून ठेवायचे. थोडी त्यातली वाफ आपल्याला जाऊ द्यायची आहे. लगेचच इडल्या काढायला घाई करायची नाही. आता आपण 1 मिनिटानंतर असं चमचा कडेने फिरवला इडलीच्या की सहज इडली निघते. बघा अजिबात तुटत नाही, किती सॉफ्ट झालेली आहे आणि किती मस्त जाळीदार झालेली आहे. बघा छान दुप्पट फुगलेली आहे आणि अतिशय सुंदर झालेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या आपण साच्यातल्या इडल्या काढून घेऊयात आणि परत नंतर दुसरा घाणा देखील आपण काढून घेऊ शकतो. आणि अशी ही गरमागरम इडली नारळाच्या चटणीसोबत आणि सांबारसोबत आपण सर्व करायची. गरमागरम सांबारची रेसिपी मी याआधीच, चटणीची रेसिपी देखील याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर नक्की अशा पद्धतीने इडली बनवून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. परत भेटूया. बाय बाय.